जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या चित्रपटामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांची व्यक्तिरेखा ज्यांनी साकारलेली आहे. तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नाना पाटेकर. काय ना सर, सूत्रसंचालक म्हटल्यानंतर हे पालुबत चालू असतं, जोरदार टाळ्या. आज फक्त टाळ्या झाल्या पाहिजे तेवढंच मी म्हणणार आहे. जोरदार त्या वाजणारच आहेत सर, कारण तुम्ही आलेले आहात. कसं वाटतं सर आमच्या कॅफेत येऊन? छान छान, सुंदर. मी बघतो तुमचा कार्यक्रम, छान असतो. मला सुरुवात करायची खरं तर या चित्रपटाच्या संवादापासून. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, एवढा मोठा सिनेमा आणि त्यात प्रकाशजींची भूमिका तुम्ही साकारताय, काय अनुभव आहे सर? काही नाही, प्रकाशला इतक्या वर्षापासून ओळखतोय, तर त्यामुळे वेगळं काही करतोय असं वाटत नव्हतं. कुठेतरी तुमच्या नकळत हा माणूस झिरपलेला असतो, 40 वर्षामध्ये माहिती होतं. आणि खरं तर त्यांचं काम, आपण एखादी व्यक्तिरेखा करत असतो त्यावेळी त्याचं काम काय आहे नेमकं, आणि ते काम आपण ठेवतो लोकांसमोर, आणि मग कामाच्या मागचा चेहरा. तर तो केवळ फक्त प्रकाश नाही, मंदा आहे, मग त्याच्याबरोबरची मंडळी आहे. पण इतकी वर्ष सातत्यानं ही मंडळी हे करतायत आणि आपल्याला ते करायला मिळतं. हे करण्यामागचा मुळातला हेतू असा होता की हे काम लोकांपर्यंत पोचावं. बरं, ही केवळ काही एक आपली बायोपिक, म्हणजे आपण एका माणसाचं आयुष्य दाखवतो असं नाही आहे. खरी तर एक प्रेमकथा आहे ती, छानपैकी. वा वा वा. म्हणजे आपला हनीमून 10 दिवसाचा असतो निसर्गरम्य ठिकाणी. यांचा 40 वर्षाचा आहे, चालूच आहे, अजून संपतच नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी ते अंगीकारलेलं आहे, लोकांची दुःख त्यांनी दत्तक घेतली आहेत, आणि आज कुठेतरी जाऊन त्याची फळं त्यांना मिळत आहेत. सुरुवातीला ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळेचं हेमलकसा आणि आताचं हेमलकसा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नुसतं एक साधं हे अशी तुमचं हे कुंपणाची हे केले ते सुद्धा नव्हतं. बरं, त्या तिकडच्या सगळ्या कामाला कुठलं कुंपणच नाही आहे, भाषा नाही, काही नाही, कुठलीच गोष्ट नाही, आणि त्याच्यानंतर जाऊन या मंडळींनी ते करून दाखवायचं. कपडे नाहीत, काही नाही, कुठला अभिनिवेश नाही. बरं, असंही नाही की संन्यासाचं आयुष्य जगतायत, मुलं बाळं झाली, त्या नातवंड झाली, पण त्यांनी ते अंगीकारलं आणि अजूनपर्यंत जोपासतायत. क्या बात है, क्या बात है. आणि सर, मी सुद्धा एक डॉक्टर आहे, त्यामुळे मला माहिती आहे की डॉक्टर होत असताना प्रत्येक माणसाची, म्हणजे प्रत्येक मुलाची एक इमेज डोक्यामध्ये तयार असते की मी डॉक्टर झाल्यानंतर इकडे व्यवसाय करेन, माझा दवाखाना इकडे असावा, शहरात असावा. प्रेफरन्स आपला शहरालाच असतो प्रत्येकाचा. पण हे सगळं सोडून जेव्हा डॉक्टर हेमलकसामध्ये गेले आणि तिथं एवढा मोठा त्यांनी प्रकल्प उभा केलेला आहे आणि तिथल्या आदिवासी लोकांच्यासाठी जेव्हा ते काम करतात, खरंच ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्या आमच्या सगळ्या नव्या डॉक्टरांनी ही शिकण्याची गोष्ट आहे खरं तर. डॉक्टर हा व्यवसाय नाहीच आहे, ते व्रत असल्यासारखं, पेशासुद्धा नाही, व्रत असल्यासारखं अंगीकारलं दोघांनी, मंदानी आणि प्रकाशने. तिथे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतो, तुम्ही कधी, मी ऑडियन्स म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॉलेजमधली मुलं आहात, तुम्ही एक दिवस जरूर तिथे जाऊन पहा. आपला सगळा दृष्टिकोन बदलतो, आयुष्यच सगळं आपलं बदलून जातं. माझं नशीब की माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी इथे गेलो, त्यामुळे सगळंच बदललेलं आहे माझं आयुष्य. केवळ नट म्हणून मी राहिलो नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी पाहावं लागलं, पाहण्याची दृष्टी मिळाली ती बाबांमुळे, ताईंमुळे. तुम्ही जरूर जाऊन एकदा बघा, आपल्याला लक्षात येतं आपण केवढंसं जगतोय आणि ही माणसं किती छान जगताय. वा. मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे आणि असं आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते. आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याही आयुष्यामध्ये समर्थपणे ज्यांनी त्यांची साथ दिलेली आहे डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी. आणि या सिनेमामध्ये डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची भूमिका ज्यांनी साकारलेली आहे त्यांना आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी. इतकी सजलेली आहे की माझी मंदा वाटतच नाही. अगदी मी लग्नाच्या वेळी होतो तसा झालोय प्रकाश.
मॅम तुमचं मनापासून स्वागत आणि मॅम वगैरे कुठे म्हणताय निलेशजी? हे फारच औपचारिक चर्चा होईल. माझं नाव सोनाली आहे. काय आहे ना, मला इकडे सवय आहे येणाऱ्या मुलींबरोबर थोडंसं फ्लर्ट करण्याची, पण नाही, आज मी नाना से- सर तू बसलेला safe तर आहेस? मी धाडसही नाही करू शकत या गोष्टीचं. तसं नाही, माझं स्क्रीनवरही लग्न झालंय आणि खऱ्या आयुष्यातही झालंय, त्यामुळे तू सेफ आहेस. या सिनेमाच्या माध्यमातून मंदाकिनी आमटे यांचा रोल तुम्ही साकारताय, ही भूमिका तुम्ही साकारताय, काय अनुभव आहे? विलक्षण अनुभव आहे. मंदाताईंसारख्या म्हणजे एक मला मंदाकिनी नावाची एक तरुण मुलगी दिसते जिच्या आयुष्यात फार सुंदर घटना घडत होत्या. ती प्रेमात पडत होती कॉलेजमध्ये असताना आणि तिने प्रकाश नावाच्या एका तरुण डॉक्टरशी लग्न करायचं ठरवलं. वा. आणि त्याच्यानंतर तिला असं लक्षात आलं की नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आपण शिकतोय, पण आपल्याला लग्न झाल्यानंतर राहायला जायचं हेमल कसाला. ते नागपूरपासून त्यावेळी किती असेल माहिती नाही सर, आत्ता आपल्याला जाताना 7.5-8 तास लागले नागपूर ते हेमल कसा. मध्ये ऐकताना पोएटिक वाटेल, पण 7 नद्या अरे त्या बाप. पार करून जायच्या आणि तिथे परिसर सगळा आदिवासी आणि इतरही म्हणजे नक्षल चळवळ तिथे चालू आहे असं म्हणतात आणि आहेच चालू. तर अशा ठिकाणी राहायला जायचं हे कळल्यावर त्या मंदाकिनीला काय वाटलं असेल हे माझ्या नेहमी मनात येतं की तिच्यासमोर नक्कीच 2 पर्याय होते की कॉलेजमधलं प्रेम आहे, आवडला होता प्रकाश नावाचा एक मुलगा, पण ठीक आहे लग्न एखाद्या सुखवस्तू घरात करू, शहरात राहणाऱ्या कुटुंबामध्ये जाऊ, असा निर्णय ती मंदाकिनी घेऊ शकली असती. पण आपल्या मंदाताईंनी असं नाही ठरवलं. तर मला मंदाताईंची कमिटमेंट ही जास्त महत्त्वाची वाटते, कारण त्यांना कुठल्याही प्रकारे समाजसेवेत असण्याची पार्श्वभूमी नव्हती त्यांच्या कुटुंबाला. याबद्दल मला त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि खूप मोठी प्रेरणा वाटतात त्या. क्या बात आहे. सर मला तुम्हाला विचारायचं, मी असं ऐकलं परवा दिवशी एका मुलाखतीमध्ये की बाबांनी तुम्हाला मानसपुत्र मानलेलं आहे, तर बाबांची आणि तुमची पहिली भेट कधी झाली? 40-42 वर्ष झाली. नागपूरमध्ये मी नाटकाच्या निमित्तानं गेलो होतो. एक्सपेरिमेंटल नाटक होतं आमचं. त्यावेळी आमचे मित्र होते वसंत पोद्दार. वसंत मला घेऊन गेला होता. त्यावेळी बाबा म्हणजे कोणतरी असं पहिल्यांदा एक वेगळे आश्रमवाले बाबा का काय असं पहिल्यांदा डोक्यात आलं होतं. पण तिथे गेल्यानंतर त्यावेळीही फारसं काही बाबांबद्दल काही कळली नाही माहिती. पण नंतर पुढच्या प्रयोगाला ज्यावेळी गेलो त्यावेळी मी आवर्जून आनंदवनामध्ये गेलो होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर लक्षात आलं, अरे बापरे, पराकोटीचं काहीतरी वेगळंच काम करणारा हा माणूस आहे. बरं, बाबा आणि प्रकाश यांच्या दोघांच्या जीवनामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बाबांचं डिवोशन, प्रकाशचं डिवोशन हे सगळं. बाबा अतिशय राकट असा माणूस होता. प्रकाश अतिशय असा मवाळ छान. दोघांची कामं, जो वसा आहे तो पुन्हा तेवढाच राकट आहे. पण बाबांची पहिल्यांदा बाबांनी हे आनंदवन सुरू करण्या अगोदर त्याच्या आधीच हे बाबा मल्ल आहेत, मालगुजार कुटुंबातले आहेत, जमीनदार आहेत, फिल्म क्रिटिक आहेत. आणि तिथे गेल्यानंतर त्यावेळी बाबा त्यांचं ते ऑपरेशन झाल्यामुळे बाबांना बसता यायचं नाही. एकतर बाबा झोपून असायचे किंवा उभे असायचे. मग त्यावेळी तिथे म्हणाले तर पहिल्या वेळी की तू आनंदवनला आहे. आनंदमध्ये गेल्यानंतर मग तो सगळा आवाका पाहिल्यानंतर वाटलं की आपण इथेच राहावं. मी बोललो सुद्धा बाबांना की मला इथे राहून काम करायचं आहे, मला नाटक सिनेमे नाही करायचे. त्याबद्दल ते काही म्हणाले नाही. काही दिवसानंतर म्हणाले की तू कलावंत आहेस, तुझा जीव गुदमरेल इथे, घुसमटशील, तू जा, तुला जे आवडतं ते कर, हे तुझंच आहे, केव्हाही पाहिजे तेव्हा ये. आणि काही मिळाले 2 पैसे तर दे की आनंदवनला. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.